भर पावसात कावड यात्रेने दुमदुमली दर्यापूर नगरी. ठिकठिकाणी झाले स्वागत. भक्तिमय वातावरण. गुलाल उदत हर हर महादेवचा जयघोष. दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात. एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. दर्यापूर मूर्तिजापूर मार्गावरील घटना. आझाद हिंदसह 6 रेल्वे गाड्या धावत आहेत उशिरा. प्रवाशांना 3 ते 5 तास करावी लागते आहे प्रतीक्षा. बैल धुण्यासाठी गेलेला शेतकरी गेला वाहून. आजही मुसळधार पावसाची शक्यता. दिवसभरात 30 मिलीमीटर पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत. 95 लाखांचे 476 ग्रॅम मेफ्ट्रोन जप्त. मुंबऱ्यामध्ये पोलिसांची कारवाई. दोघांना केली अटक. एक वर्षापूर्वीच्या खुनाचा बदला. आंदेकरच्या मारेकरांना सख्या बहिणीने चिथावणी. हत्येवेळी गॅलरीतून म्हणत होती, याला मारा. अजितदादांना क्लीन चिट देण्याविरुद्ध 4 याचिका. शिखर बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या फ्लोर रिपोर्टवर आक्षेप. मी मातोश्रीत माझ्या हाताने उद्धव ठाकरेंना पैसे दिले. नारायण राणे. परदेशातून घड्याळही आणून दिल्याचाही केला दावा. फडणवीसांविरोधात मराठा आमदारांमध्ये खदखद. मनोज जरांगे. मविया महायुतीच्या नाराजीनंतर सोबत घेणार नाही. शरद पवार म्हणाले, तुम्ही समरजित घाटकेंना आमदार करा, आम्ही त्यांना मंत्री करू. कागलमधील काहींना मोठं केलं विधान, पण संकट काळात ते पळून गेले. समरजित सिंग घाटगेंनी हात घेतली तुतारी. शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. म्हणाले, ज्येष्ठ नेत्यांना बोलून भाजपची साथ सोडली. बदलापूर प्रकरण. हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे. म्हटले, प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज. चार्जशीट घाईघाईत दाखल करू नका. माझा पराभव व्यक्तीमुळे नव्हे तर जनमतामुळे झाला. राज्याचे राजकारण अचानक बदलले आणि त्याचा फटका भाजपला बसला. रावसाहेब दानवे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजले. गृहमंत्र्यांच्या नाराजनाम्याची नाना पटोलेंनी केली मागणी. देव द्या पण देवघण घ्या. गोदा प्रदूषण टाळण्यासाठी नाशिककरांचा अभिनव उपक्रम. मातीच्या गणेश मूर्तींना प्राधान्य देण्याचे आवाहन. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये. आणखी एका पुतळ्यावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल. पवार राणेंवरही टीका. जातीचे विष पसरवणारे लोकांना नको झाले. शिर्डी मतदारसंघात द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी. विखेंचा नितेश राणेंना घरचा आहेर. लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावांची ही चांदी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांना 10 सप्टेंबर पर्यंत मिळणार पैसे. संभाजीनगर, धुळे, हिंगोलीत मुसळधार पावसाचा अंदाज. तर बीडमध्ये घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यात नद्यांचे स्वरूप. मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिला 8 दिवसांचा अल्टिमेटम, तर उपोषण करण्याचाही दिला इशारा. आंदेकर खून प्रकरणात आंदेकर यांची बहीण, भाचा आणि आणखी एकाच न्यायालयाकडून 9 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी. आम्ही मोदानी लूट विरुद्ध लढू आणि जिंकू. पात्र अपात्रतेचा प्रश्न नाही, तर सर्व धारावीकरांना धारावीमध्येच घरे द्या. वर्षा गायकवाड आक्रमक. प्रणिती शिंदेचा लाडकी बहीण योजनेवर खोचक टोला. नवरा पगार आणून देतो तरी त्याचं कोणी ऐकत नाही, मग सरकारचं कोण ऐकणार. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचे प्रकरण. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस. अमृतसर येथील भव्य सुवर्ण मंदिर पुण्यात. सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळ साकारणार गोल्डन टेम्पल.
नितेश राणेंवर रासुका अंतर्गत कारवाई करा, काँग्रेस पोलीस आयुक्तांकडे मागणी. सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची केली तक्रार. फोम मिक्सर मध्ये अडकून मजुराचा मृत्यू, ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे गेला बळी. एक जण गंभीर जखमी, पुण्यातील धक्कादायक घटना. राष्ट्रपतींचा विद्यार्थ्यांना संदेश, देशातील सर्व समुदायांच्या गरजा लक्षात घेऊन सहकार्यकारी सॉफ्टवेअर आणि उत्पादने बनवा. भाजपचे संघापुढे लोटांगण, विधानसभेची रणनीती ठरवण्याच्या बैठकीत भाजप आरएसएसच्या नेत्यांना सामावून घेणार असल्याचा दावा. पुण्यात ऑनलाईन गुन्हेगारीत वाढ, सायबर चोरट्यांकडून 3 जणांची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक. भरधाव डंपरची कारला भीषण धडक, वडील व मुलाची दुर्दैवी मृत्यू. डंपर चालक विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भविष्यातील सुनियोजित गावं शहरांसाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पाठवणार जाहीरनामा, समृद्ध भारत अभियानासाठी सरसावले पुण्यातील मान्यवर. सामाजिक सल्लोक्यासाठी समंजस भूमिका घ्या, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे राजकीय पक्ष व नेत्यांना आवाहन. कोरेगाव भीमा ते मुंबई सन्मान मार्च, कोरेगाव भीमा विजय स्तंभाच्या विविध मागण्यांसाठी भीमसैनिक काढणार मोर्चा. शिल्पकार आपटे वर्षा बंगल्यात लपला का, संजय राऊतांची टीका, शिवसेनेने फेटाळली. राऊत जगा जासूस असल्याचाही केला पलटवार. कायद्याचे पाणी इसापूर धरणाकडे नेण्यासाठी हिंगोलीकरांचा विरोध, प्रक्रिया रद्द करण्यासाठी आमदार संतोष बांगर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. मनोज जरांगेंची पुणे हायकोर्टात हजेरी, आर्थिक फसवणूक प्रकरणात पेशी तडजोडीत कोर्टात केला अर्ज, 24 सप्टेंबर पर्यंत रोजी सुनावणी. पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरू, उद्यापासून अत्यावश्यक सेवाही बंद, जुनी सेवानिवृत्त वेतन आयोजन लागू करण्याची केली मागणी. संप करू नका तर चर्चेला या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन, उद्या सायंकाळी बोलावली बैठक. आता औरंगजेब हार्ट अटॅकने गेला असे म्हणाल, जितेंद्र आव्हाड यांचा फडणवीस यांना टोला, इतिहासाचे विकृतीकरण करण्याचाही केला आरोप.